नमस्कार मंडळी. शिवलीलामृत अध्याय 6 मी आता वाचायला घेते, तर मी वाचते, तुम्ही ऐका. श्री गणेशाय नमः. जय जय मदनांतका मनमोहना, मदमत्सर कानन दहना, हे भवभयपाश निकृंतना, भवानी रंजना भयहारका, हिमाद्रीजा माता गंगाधरा, सिंधुरवदना जनका कर्पूर गौरा, पद्मनाभ मनरंजना त्रिपुरहरा, त्रिदोष शमना त्रिभुवनेशा, नीलग्रीवा सुहास्यवदना, नंदीवहना अंधकमर्दना, गजांतका दक्ष क्रतुदलना, दानवदमना दयानिधे, अमित भक्त प्रियकरा, ताटिकांत पूज्य त्रितापहारा, तुझे गुण वर्णावया दशशत वक्त्रा, शक्ती नव्हेची सर्वथा, नित्यशांत निर्विकल्प निरंजना, आशापाश रहित विरक्त पूर्णा, निजभक्त पाश विमोचना, जन्म मरणा मोचकजो, जे विषय कामना युक्त तुझ स्वामी अनन्य भजत, त्यासी पुरविसी विषय पदार्थ, जे जे इच्छित सर्वही, सकामासी कामना पुरवून तू निज ध्यानी लाविसी मन, तेच परम विरक्त होऊन पदनिर्वाण पावती, सोमवार शिवरात्री प्रदोष आचरता तरले असंख्य स्त्री पुरुष, येच विषयी कथा निर्दोष सूत सांगे शौनकाधिका, आर्यवर्त देश पवित्र तेथीचा चित्रवर्मा नाम नृपवर, जैसे पूर्वी नल हरिश्चंद्र तैसा पुण्यशील प्रतापी, जैसा जनक रक्षी बाळ स्नेहाळ तैसा गोवी प्रपाळक नृपाळ, दुष्ट दुर्जन शत्रुखळ त्यासी काळ दंडावया, प्रयत्नाविषयी जैसा भगीरथ बळास उपमिजे वायुसूत, समरभूमीस भार्गव अजित, विरोचनात्मज दानाविषयी, शिव आणि श्रीधर त्यांच्या भक्तीस तत्पर, त्यास झाले बहुत पुत्र पितया तुल्य प्रतापी, बहुत नवस करिता पंचवदना, एक कन्या झाली शुभानना, सुलोचना नैषध अंगना, उपमेस तिच्या नुपुरती, तारिका रिजन कश शत्रुप्रिया, वृत्रारी शत्रु जनक जाया, उपमा देता द्विराज भार्या, बहुत वाटती हळुवट, ते अपर प्रतिमा भार्गवीची, उपमा साजे हैमवतीची, की द्रुहिण जाया पुत्री मित्राची, उपमा साचे द्यावी तिथे, कलंकरहित रोहिणी धव तैसा मुख शशी अभिनव, त्रैलोक्य सौंदर्य गाळुनी सर्व, ओतिली वाटे कमलोद्धवे, तिच्या जन्मकाळी द्विज सर्व, जातक वर्णिती अभिनव, चित्रवर्मा रायासी अपूर्व, सुख वाटले बहुताची, एक द्विज बोले सत्यवाणी, ही होईल पृथ्वीची स्वामिनी, 10 सहस्र वर्षे कामिनी, राज्य करील अवनीचे, ऐकता तोषला राव बहुत, द्विजांस धनवस्त्रे अलंकार देत, जाणे जे मागितले ते पुरवित, नाही नेती न म्हणेची, तिचे नाम सीमंतनी, सीमा स्वरूपाची झाली तेथुनी, लावण्य गंगा चातुर्य खाणी, शारदे ऐसी जाणीजे, राव संतोषे कोंदला बहुत, तो अमृतात विषबंधू पडत, तैसा एक पंडित भविष्यार्थ बोलिला, 14वे वर्षी सीमंतिनीसी, वैधव्य येईल निश्चयेसी, ऐसे ऐकता राव मानसी, उद्विग्न बहुत जाहला, वाटे व्रज पडिले अंगावरी, के सौदामिनी कोसळली शिरी, किंवा काळजी घातली सुरी, तैसे झाले रायासी, पुढती बोले तो ब्राह्मण, राया शिवदये करून, होईल सौभाग्यवर्धन, सत्य सत्य त्रिवाचा, विप्रसदना गेले सवेग, रायासी लागला चिंतारोग, तवती शुभांगी उद्वेग, रहितो उपवर जाहली,
सकळ कळा प्रवीण चातुर्य खाणीचे दिव्यरत्न, तिचे ऐकता सुस्वर गायन, धरिती मौन कोकिळा. अंगीचा सुवास पाहून कस्तुरी मृग घेती रान, पितयास आवडे प्राणाहून, पाहता नयन न धाती. वदन पाहुनी रतिपती लज्जित, कटी देखोनी हरिवदन न दाखवित. गमन देखुनी लपत, मराळ मानस सरोवरी. क्षण एक झाले गजगती, देखोनी शंकला करीपती. पुरळ केश देखोनी भ्रमरपंक्ती, रुंजी घालिती सुवासा. कमळ मृगमीन खंजन, लज्जित देखोनी जिचे नयन. वेणीची आकृती पाहून भुजंग विवरी दडाले. या वरुणी त्या वृक्षी देख, शूक पळती पाहता नासिक. बिंबफळे अतिसुरेख, लज्जित अधर देखता. पक्कदा डिंबबीज सुरंग बहुत, त्यांस लाजविती जिचे दंत. कुंच देखुनी कमंडलू शंकित, स्वरूप अद्भुत वर्णू किती. तनूचा सुवास अत्यंत, जाय दशयोजन पर्यंत. सूर्यप्रभेसम कांती भासत, शशी सम मनोरमा. झाली असता उपवर, तिच्या पद्मिनी सख्या सुंदर. किन्नर कन्या मनोहर, गायन करीती तिजपासी. त्यांच्या मुखे करोनी वार्ता एके सीमंतनी. चतुर्दश वर्षी आपणा लागुनी, वैधव्य कथिले ऋषीने. परमसंताप पावली ते समयी, याज्ञवल्क्याची स्त्री मैत्रेयी. तिचे पाय धरुनी लवलाही, पुसे सद्गद होवनिया. सौभाग्यवर्धन व्रत, माये कोणते सांग त्वरित. कोणते पूजू दैवत, कोणत्या गुरुसी शरण जाऊ. सांगितला सकळ वृत्तांत, 14वे वर्षी वैधव्य यथार्थ. मग मैत्रेयी बोलत, धरी व्रत सोमवार. सांगे शिवमंत्र पंचाक्षरी, तांत्रिक क्रिया सर्वश्रुत करी. निशी झालिया पूजा वा त्रिपुरारी, षोडशोपचारे सप्रेम. म्हणे तुझ दुःख झाले जरी प्राप्त, तरी न सोडी हे व्रत. ब्राह्मण भोजन दंपत्य बहुत, पूजी माये अत्याधरे. पडिले दुःखाचे पर्वत, तरी टाकू नको हे व्रत. उबग न धरी मनात, बोल न ठेवी व्रताते. त्यावरी नैषधराज नळजाण, त्याचा पुत्र इंद्रसेन. त्याचा तनय चित्रांगद सुजाण, केवळ मदन दुसरा. चतुष्षष्टी कळायुक्त, जैसा पितामह नळविख्यात. सर्व लक्षणी दिसे मंडित, चित्रांगद तैसाची. कुंभिनी शोधिली समग्र, परित्याहुनी नाही सुंदर. तो 30 योजिला वर, राशी नक्षत्र पाहुनी. इकडे सीमंतिनी आचरे व्रत, सांगितल्याहुनी विशेष करीत. 8 दिवसा 11 शत, दंपत्ती पूजिते वस्त्रालंकारे. आणि काही ब्राह्मण भोजन, आल्या अतिथा देत अन्न. सांग करी शिवपूजन, जागरण सोमवार निशी. पंचसूत्री शिवलिंग, मणिमय शिवसदन सुरंग. कोणी एक न्यून प्रसंग, न घडे सीमंतनी पासुनी. शिवास अभिषेकिता पापसंहार, शिवपूजने साम्राज्य अपार. गंधाक्षता माला परिकर, सौभाग्यवर्धन त्याकरिता. शिवापुढे धूप जाळिता बहुवस, तेणे अंग होय सुवास. दीप चालविता वंश, वर्धमान होय पै. आणि काही दीपाचा गुण, कांती विशेष आयुष्यवर्धन. नैवेद्य भाग्यपूर्ण, वर्धमान लक्ष्मी होय. तांबूलदाने यथार्थ, सिद्धचारी पुरुषार्थ. नमस्कारे आरोग्य होत, प्रदक्षिणे भ्रम नासे. जपे साधे महासिद्धी, होम हवने होय कोशवृद्धी. कीर्तन करिता कृपानिधी, सांब ठाके पुढे उभा. ध्याने होय महाज्ञान, श्रवणे आधी व्याधिहरण. नृत्य करिता जन्ममरण, धुर्जटी दूर करीतसे. तंतवितंत घनसुस्वर, शिवप्रीत्यर्थ करिता वाद्य समग्र. तेणे कंठ सुरस कीर्ती अपार. रत्नदाने नेत्र दिव्य होती.
एवं सर्व अलंकार वाहता सर्वा ठाई जयलाभ तत्वता ब्राह्मण भोजन करिता वर्णिले सर्व प्राप्त होय। मैत्रेयीने पूर्वी व्रत सीमंतिनीशी सांगितले समस्त त्याहुनी ते विशेष आचरत शिवपूजित आदरे। त्यावरी नैषधाचा पौत्र चित्रांगद नामे गुणगंभीर त्यासी आणोनिया सादर सीमंतिनी दिधली। 4 दिवसपर्यंत सोहळा झाला तो अद्भुत तो वर्णिता ग्रंथ यथार्थ पसरेल समुद्र ऐसा। सहस्र अबुर्दे धनदाणा राये दिधली वरदक्षिणा वस्त्रे अलंकार नवरत्ना गणना कोणा न करवे। अश्वशाळा गजशाळा रत्नखचित याने विशाळा चित्रशाळा नृत्यशाळा आंदण दिधले जामाता। 4 दिवसपर्यंत 4 वर्ण केले तृप्त विप्रा दक्षिणा दिली अपरिमित नेता द्विज कंटाळिती। आश्रमा धन नेता ब्राह्मण वाटे सटाकिती न नेववे म्हणून याचकामुखी हेची वचन पुरे किती न्यावे। रायाचा औदार्य कृशान दारिद्र्याला न टाकिले जाळून दुराशा दुष्कंटक वन दग्ध झाले मुळीहुनी। घनमेघ वर्षता अपार दारिद्र्य धुरोळा बैसला समग्र याचक तृप्ती तृणांकुर टवटवीत विरुढले। असो नैषध्यपुरीचे जन पाहती सीमंतिनीचे वदन इंदुकळा षोडश चिरून द्विज ओतिले 32 कलंक काढूनी निशेष द्विजसंधी भरल्या राजस मुखीचे निघता श्वासोश्वास सुगंध राज तोची वाटे। जलज मुखी जलज कंठ जलजमाला तेज वरिष्ठ जलज निंबपत्रे करुणी एकवट ओवाळून टाकती शशीमुखा। असो साडे झालिया पूर्ण नैषद्य देशा गेला इंद्रसेन सकळ वराढी अनुदीन सौंदर्य वर्णिती सीमंतिनीचे। विजयादशमी दीपावळी लक्षून जामात राहविला माने करून कित्येक दिवस घेतला ठेवून चित्रवर्मा राजेंद्रे। जैसा श्रीरंग आणि इंदिरा तैसा जोडा दिसे साजिरा नाना उपचार वधुवरा समयोचित करी बहु। कोणे एके दिवशी चित्रांगद सवे घेऊनी सेवक वृंद धुरंधर सेना अगाध जात मृगये लागुनी। वनी खेळता श्रमला फार घर्म आला तप्त शरीर जाणोनी नौका सुंदर यमुना डोही घातली। त्यात मुख्य सेवक घेऊन बैसला चित्रांगद गुणनिधान आवले अवलौकिती चहूकडून कौतुके भाषणे करिताती। कृतांत भगिनीचे उदक कृष्णवर्ण भयानक त्या उदकाचा अंत सम्यक कधी कोणी न घेतला। तो प्रभंजन सुटला अद्भुत नौका तेथे डळमळीत आवले आक्रोशे बोलत नौका बुडाली म्हणोनिया। भयभीत झाले समस्त नौका बुडाली अकस्मात एकची वर्तला आकांत नाही अंत महाशब्दा। तिरीसेना होती अपार तिच्या दुःखासी नाही पार चित्रांगदाचे पाठीराखे वीर आकांत करीती एकसरे। सेवक धाविती हाक फोडित चित्रवर्म्यासी जाणविती मात राव वक्षस्थळ बडवित चरणी धावत यमुना तिरी। शिबिके माझी बैसोनी माते समवेत सीमंतिनी धावत आली तेच क्षणी पडती धरणी सर्वही। तुखारनवी पडली एकसरी तेथे कोणासी कोण सावरी सीमंतनी पडली अवनीवरी पिता सावरी तियेसी। माता धावोनी उठाउठी कन्येच्या गळा घाली मिठी शोक करी तेणे सृष्टी आकांत एकची वर्तला। सीमंतिनीचा शोक ऐकुनी डळमळू लागली कुंभिनी मेदिनी वसनाचे पाणी तप्त झाले एकसरे। पशुपक्षी वनचरे समस्त वृक्ष गुल्म लता पर्वत त्यासही शोक अत्यंत सीमंतिनीसी पाहता। शोके मूर्छना येऊन निचेष्टित पडली सीमंतिनी तो इंद्रसेना सहित गृहिणी आली वार्ता ऐकोनिया। अवघी झाली एकत्र
दुःखार्णवाचा न लागे पार, स्नुषे ते देखुनी शश्वर, शोकाग्नीने कवळीला, चित्रांगदाची माता पडली क्षिती, तिचे नाम लावण्यवती, सकळ स्त्रिया सावरती, नाही मिती शोकासी, मृत्तिका घेऊन हस्तकी, लावण्यवती घाली मुखी, म्हणे गहन पूर्वकर्म की, शोक झाला यथार्थ, माझा एकुलता एक बाळ, चित्रांगद परमस्नेहाळ, पूर्व पापाचे हे फळ, कालिंदी काळ झाली आम्हा, माझी अंधाची काठी पाही, कोणे बुडविली यमुना डोही, मज अनाथाची गाठी पाही, कोणी सोडियले निर्दये, माझा दावा गे राजहंस, कोणे नेले गे माझे पाडस, माझा चित्रांगद डोळस, कोणे चोरून नेला गे, म्हणे म्या पूर्वी काय केले, पदोषव्रत मध्येच टाकिले, की शिवरात्रीस अन्न घेतले, की व्रत मोडिले सोमवार, की रमाधव उमाधव यात केला भेदभाव, की हरिहर कीर्तन गौरव कथारंग उच्छेदिला, की पंक्तिभेदी केला निशेष, की संत महता लाविला दोष, की परधनाचा अभिलाष केला पूर्वी म्या वाटे, की दान देते म्हणून ब्राह्मणासी चाळविले बहुत, ब्राह्मणासी चाळविले बहुत दिन, की दाता देता दान केले विघ्न म्यापूर्वी, कोणाच्या मुखीचा घास काढिला, की गुरुद्रोह पूर्वी मज घडला, की पात्री ब्राह्मण बैसला, तो बाहेर घातला उठवुनी, की कुरंगी पाडसा बिघडविले, की परिव्राजकाप्रती निंदिले, तरी ऐसे निधान गेले, त्याच दोषास्तव वाटे, असो प्रधान वर्गी सावरुनी, सहपरिवारे चित्रवर्मा सीमंतिनी, स्वनगरासी नेऊनी निज सदनी राहविली, इंद्रसेन लावण्यवती शोके संतप्त नगरा जाती, तव दायाद येऊनी पापमती राज्य सर्व घेतले, मग इंद्रसेन लावण्यवती देशांतरा पळोनी जाती, तेथोनी शत्रू धरुणी आणती, बंदी घातली दृढतेव्हा, इकडे सीमंतिनी व्रत न सोडी अत्यादरे करीत, 11 दंपत्य पूजी संयुक्त विधीने. 100 अध्याय समाप्त. मंडळी, आपला हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेला आहे की नाही? सकाळी आणि संध्याकाळी 15-15 मिनटं वेळ काढून लवकरात लवकर शिवलीलामृत पहिल्या अध्यायापासून ऐकायला सुरुवात करा. आपले 1 ते 5 अध्याय मराठी कथा आणि ओव्यांसह आपल्या चॅनलवर आहेतच. तर श्रावणामध्ये खूप हे पुण्याचं काम आहे शिवलीलामृत वाचणं. तर तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करून आपला हा चॅनल अनेक लोकांपर्यंत पोहोचवा, की ज्यांना या चॅनलची खरंच गरज आहे. ज्या वृद्ध व्यक्ती आहेत की ज्या बसून ऐकू शकत नाही आहेत, तर त्या झोपून ऐकू शकतात, बसून ऐकू शकतात, किंवा ज्या अशा गृहिणी आहेत की ज्यांना वेळ होत नाही, वाचायची खूप इच्छा आहे, तर त्या ऐकू शकतात. तर अशा लोकांपर्यंत आपला हा चॅनल लवकरात लवकर पोहोचवा. धन्यवाद.